चला 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 मी सांगितलं होतं फोन करून. आम्ही लहानपणी चड्डीत खेळायचो. चड्डीत म्हणजे एकमेकाच्या चड्डीत नाही रे, त्यांची चड्डी वेगळी माझी चड्डी वेगळी राहायची त्या ठिकाणी. आता पण सर मॉय तुम्ही चड्डीत खेळतो तो रे बाबा, लहानमन सारखं खेळतो तो का सर तुम्ही मॉय. कसा आमचा हनुमंत हिरो हिरो नाही माय, गल्ली गल्ली फॅन आहे त्याचे, कट्टर समर्थक. काळीच का ठीक आहे. पवार हे बघ बेटा कार्बन हाय, ह्याच्या बाजूला दांडे हे दांडे हो, ह्या दांड्याला कोव्हॅलेंट दांडा म्हणतात, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. वा मोदीजी वा. मग सर काय करा, तुला काही करायचं नाही, सांगा ना सर हे दांडे जे आहेत ना बेटा, त्या दांड्याला म्हणतात कोव्हॅलेंट दांडा. सर कस का दांडा आला माहिती सर, इथं CH4 आहे मला माहित आहे सर. ह्याच्या बाहेरच्या मध्ये किती सर 4 आहे मान्य आहे. ह्याच्या बाहेरच्या मध्ये एकच आहे सर, म्हणजे एकूण 4 आहेत. घेता बिना देता बिना काय करतात, शेअर करतात सर. शेअर नाही ते यू नो शेअर, हाऊ टू शेअर. चुकती दिल्यानं पण होत नाही आणि घेतल्यानं पण होत नाही. त्यावेळेस काय केलं जातं, शेअर केलं जातं. आयुष्यामध्ये शेअरिंग करणं पण कामाचं असतं बेटा. कधी कधी तुम्ही शेअर करता का नाही रे, वया बिया रे का तो आता ते काम बायको कसं देतात चेट्या कडू. लग्न झाल्यावर का तू हनुमेकडे पाठवणारस का काय, झालंय का कळत नाही. नॉनसेन्स. त्याला म्हणतात बॉल चेंडू मॉडेल. बॉल अँड स्टिक मॉडेल. कोणता मॉडेल, बॉल आणि असं. शाळेमध्ये क्लास आहे का एक्स्ट्रा, किती दिवस आहे चुमती, किती दिवस आहे आठवडा चालेल, संपायला पाहिजे. स्लॅब संपायला काय शाळेत संपला असेल, तुझ्या संपला असेल विद्यार्थी दिनाचा स्लॅब असतावाच 90% संपला असेल. मी ठामपणे सांगतो 60-70 महिन्यात संपले तर माझा अनुभव आहे. हनुमान बेटा कार्बन हा कसा आहे, वर्साटाईल आहे सर. वर्साटाईल म्हणजे त्याचे अनेक गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. बरंच लाईक सम अदर आयटम्स, नॉट आयटम्स, दॅट इज आयटम्स. दुसऱ्या आयटम सारखं शाळेत क्लास किती राहिलेले 4 लाख पासून we saw that carbon atoms like some other atoms share dash dash electrons. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते नाही ना, सर्वात बाहेरच्या कक्षेत जे राहतात बेटा रुद्र, सर्वात बाहेरच्या कक्षेत जे राहतात त्याला काय म्हणतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्या ठिकाणी जे शेअर करतात आणि शेअर करून ते काय तयार करतात, कोव्हॅलेंट बॉन्ड्स. काय तयार करतात, कोव्हॅलेंट बॉन्ड्स. त्याच प्रकारे we also saw the structure of simple carbon compound. आणि आपण काय पाहतो सांगा बरं का, स्ट्रक्चर. कशाचा स्ट्रक्चर पाहतो, सिंपल कार्बन कंपाऊंडचा स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. कोण आहे सांगा बरं का, मिथेन. माझा चष्मा घेऊन असले त्रास व्हायला मला, खाली रूम मध्ये काहीतरी असा बरं का. मिथेन कशाचा, मिथेन. स्टिक बॉल मॉडेल, बॉल structure of the simple compound that is a methane, but carbon is different than other items. म्हणजे कार्बन जो आहे तो वेगळा आहे. हायड्रोजन आणि कार्बन एक आहे का बेटा, हा एक वेगळा आहे. कार्बनची बाहेर किती आहेत, 4. हायड्रोजनच्या एकच आहे. ती सर राहू द्या की आहे ते तर काढून काय करणार, एक तर आहे सर बॉन्ड. एकावर दुनिया चालली सर. द नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म्ड फ्रॉम कार्बन, हे कशा असतात, जे काही कार्बन पासून जे तयार होणारे कंपाऊंड्स असतात हे एक्स्ट्रीमली कशा असतात, लार्ज. कशा असतात बोला बरं का, लार्ज. इन द बिगिनिंग वी सॉ दॅट एक्सेप्ट फॉर ऑब्जेक्ट फॉर्म्ड फ्रॉम मेटल्स अँड ग्लास सॉइल ऑल अदर ऑब्जेक्ट आर मेड फ्रॉम कार्बन. सुरुवातीला जे आपण पाहिलं की त्याच्यामध्ये ग्लास आणि जर सॉइल आणि मेटलला जर आपण सोडलं तर जवळपास सर्व वस्तू हे डॅश डॅश पासून बनलेले आहेत, कार्बन पासून.
शॉर्ट मध्ये सांगायला गेलं तर जे इंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सजीव सृष्टी, जे काही इंटायर सजीव सृष्टी आहे, हे सजीव सृष्टी कशापासून बनलेली आहे? कार्बन पासून. असं भाषण देताना भाषण असं द्यायचं असतं. बोलत असताना आवाज आवाज पाहिजे. बाहेर घेऊन गेले काय कार्बन पण मॅडम म्हणते काय केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. शॉर्ट मध्ये सांगायचं गेलं तर एंटायर किंगडम, टायर नाही एंटायर, नंतर टायर बी कार्बनच आहे, पण एंटायर म्हणजे सर्व सजीव सृष्टी जे म्हटले. चष्मा कुठे बस, कुठे खाली आहे? खाली नाही म्हणलं, वरच रूम मध्ये बघ का आता पाटील तर पोराला खाली पांडव तुम्ही बहुतेक वरी विचार बरं का. मला जरा डोळ्याला त्रास व्हायला शिकवताना लईच का बरं. काल रात्री बी जागरण झाले त्याच्यामुळे. काल रात्री झोप आहे 3:30ला झोपला, झोपच लागणार घेतली काल. मला पुढे आठवण होती. त्या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड जे असतात, जे कार्बन पासून तयार होतात, हे एक्स्ट्रीमली लार्ज असतात. ते करतो आपण मनोरंजनाचा क्लास घेतो आपण गरज फुल मजा घेतो बसायची, नरोटेची, फुलारीची. आपलं माग 100 बुलेट.com बुलेट काय रेंटल काय म्हणतात इंड्रेल.com लाज वाटत ना. सुरुवातीला we saw that except म्हणजे सोडून ऑब्जेक्टला, जसे की कशापासून, मेटल पासून बनलेले ग्लास सॉइल पासून सोडून बाकीचे सर्व कार्बनने बनलेले. मग याच्यामध्ये बघा मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स रेंजिंग फ्रॉम स्मॉल अँड सिंपल मिथेन पासून ते आपला जो डीएनए आहे सर्वात मोठा, हे सर्व कशापासून बनलेला आहे? कार्बन पासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? कार्बन पासून बनलेला आहे. आता कार्बनवर भाषण कसं देतं बघा. कार्बन आमचं नेता असं समजा, सपोज कार्बनच आहोत नेता. विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या ठिकाणी आपण जे जमलेलो आहोत त्याच्या मागचा उद्देश काय? कधीही जमत असताना कोणता तरी उद्देश घेऊन आपण या ठिकाणी जमत असतो. त्याचा आधार समजला पाहिजे, त्याचे विचार आपण समजले पाहिजे आणि ते आपल्या मनामध्ये अंगीकृत केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे विचार अंगीकृत करायचे. येणाऱ्या काळामध्ये आपला कार्बन हे दिशा बदलणार आहे, हे क्रांती घडवणारा कार्बन आहे. आणि कार्बनचे गुण हे आपल्या अंगात आले पाहिजे. कार्बनचे गुण काय? ज्या काळामध्ये काही नव्हतं असं म्हणायचं नाही मध्ये बेटा. काय रे? हा ठीक आहे. ज्या काळामध्ये कुठे काही नव्हतं त्या काळामध्ये कार्बन होतं. ज्या काळामध्ये लोकांना काही नव्हतं त्यावेळेस आमचं कार्बन होतं. तुमच्या केसापासून, तुमच्या डीएनए पासून, लहानातल्या लहान मिथेन पासून ते मोठ्यातल्या मोठ्या डीएनए पर्यंत सर्व जे काही बनलेलं आहे माझ्या कार्बन पासून बनलेलं आहे. तुमच्या अंगावरले कपडे, तुमच्या पायातले चप्पल, तुमच्या टायर, गाडीचं टायर, हे जे सर्व काही बनलेलं आहे या कार्बन पासून बनलेलं आहे. माझा कार्बन काय करतो? गरिबांना मदत करतो, कधी कधी श्रीमंतांना पण मदत करतो. म्हणजे तो देतो पण घेतो पण नाही, तर तो फक्त काय करतो? आपल्या पोटचं शेअर करतो. काय शेअर करतो? आणि तो त्या ठिकाणी लोकांमध्ये नाते तयार करतो. नाते कोणते तयार करतो? कोव्हॅलेंट बॉन्डिंग त्या ठिकाणी तयार करत असतो. आणि बॉन्डिंग जे असते हाय मेल्टिंग पॉइंट आणि हाय बॉइलिंग पॉइंट नसते, कमी असते. कुठं आहे? मला काय बाबा, मी मोबाईल चेंज करा बरं का. तर थांबे 5 मिनिट. हे फुलरी याच्यामध्ये आधार कार्ड बघ बरं का बाबा, ड्राईव्ह मध्ये. अच्छा दुसरं काही बघ बेटा, काहीतरी बघशील मध्ये इकडे. कार्बनचं अजून वैशिष्ट्य काय होतं? कार्बन आमचा देत नव्हता. कार्बन आमचा कुणाकडून घेत नाही आणि कुणाला देत नाही, पण जे स्वतःच्या कष्टाचा तो त्याच्यामध्ये शेअर करतो आणि लोकांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग त्या ठिकाणी आमचा कार्बन तयार करत असतो. कार्बनची महिमा काय सांगावं? कार्बनची महिमा काय सांगावं? कार्बनचं वय आमचं 6 आहे. म्हणजे बॉन्ड आहे त्याचा. त्याच्या आयुष्यात आलेलं थोडं बहुत जे काही 4 उरलेले आहे तो 4 सुद्धा त्या ठिकाणी लोकांमध्ये शेअर करत असतो.
असंख्य असे कार्यकर्ते जमा करतो, असंख्य असे सबस्टन्स आमचा कार्बन त्या ठिकाणी तयार करत असतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर काही क्रांती घडवायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? कार्बन पाहिजे. म्हणून कार्बनला मतदान करा, निवडून आणा. फुल 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 कैसा रहता है? कोणता टॉपिक सांगा बेटा? चला बेटा, ठीक आहे. आता कार्बनचा जो मोलिक्युलर मास आहे तो कितीपर्यंत असतो बेटा? 10⁻12. म्हणजे 10च्या पुढे किती शून्य? 12 शून्य. दिस मीन्स दॅट कार्बन ॲटम कम टुगेदर इन लार्ज नंबर. कार्बन ॲटम लार्ज नंबर मध्ये एकत्रित येतात आणि काय तयार करतात? एक्स्ट्रीमली बिग मोलिक्युल. काय तयार करतात सांगा बरं का बेटा? कमॉन. एक्स्ट्रीमली बिग मोलिक्युल. काय तयार करतात सांगा बेटा? बोला लवकर. काय तयार करतात सांगा? एक्स्ट्रीमली बिग मोलिक्युल्स. काय तयार करतात सांगा रे बेटा? एक्स्ट्रीमली बिग मोलिक्युल्स त्या ठिकाणी कार्बन तयार करत असतात. आणि ह्या ठिकाणी हे कार्बनची युनिक प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामध्ये कार्बन कोणता बॉन्ड तयार करतात? कोव्हॅलेंट बॉन्ड दुसऱ्या कार्बन सोबत त्या ठिकाणी तयार करतात. बोल. हॅलो, हा हॅलो सर, राम 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 राम. ते शेअर कर, त्याच्यातून शेअर कर. हॅलो, हा सर, मी थोडं कॉल करू का थोड्या वेळ क्लासला? शेअर कर त्याच्यातून, व्हॉट्सअपला जा ना माझ्या. हॅलो शरा सर, बोला की. या की क्लासवर आहे. ठीक ठीक आहे, ठीक आहे. हो, ठीक 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 आहे, ठीक आहे. ओके ओके ओके. मला किती फोन येला तर काही शिकू का मी? अमोल, ठीक आहे, ठीक. पाठवलास तरी व्हॉट्सअपला मला पाठवलंस का? बघा रे बेटा, युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी कार्बनची पाहायला मिळाली आपल्याला. पहा, it is due to peculiar nature of the covalent bond formed by carbon. It can form large number of compound तयार करतात. याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे कार्बन हॅज युनिक ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम. आणि याच्यामुळे काय तयार होतात? बिग मोलिक्युल्स. कार्बनचे मोठे मोलिक्युल्स का तयार होतात? कारण कार्बनची ॲबिलिटी असते. काय ॲबिलिटी असते? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करण्याची. काय तयार करण्याची? दुसऱ्या कार्बन ॲटम सोबत. ॲटम सोबत दुसऱ्या कार्बन ॲटम सोबत त्या ठिकाणी तयार करण्याची त्यांची प्रॉपर्टी असते. त्याच्यामुळे ते मोठे मोलिक्युल तयार करतात. आणि हे जे काही कार्बनची प्रॉपर्टी आहे याला म्हणतात कॅटिनेशन पॉवर. कोणती पॉवर म्हणतात बेटा? म्हणा माझ्या मागे, कार्बन हॅज मोठा त्या मुडद्याच्या बाजूला मेल्यावर रडून रडून बाया माया माझा भाड्या गेला म्हणून तो गेला होता लास्टला. तसं गेला भाड्या. काय जोश आहे तुमच्या अंगामध्ये? 60 वर्षाचा म्हातारा सुद्धा बायको करून 2 लेकर करेल. खोडवांना तुमच्या अंगात जोश आहे. गेला कार्बन कंपाऊंड टुडे भैया. कार्बन कंपाऊंड असं खाली टाकून हे खुबे मुंडी असं घालून हात कुठे बिठे. Carbon has a unique ability to form strong covalent bond with other carbon atoms. This result in formation of big molecule. This property of carbon is called as dash dash कॅटिनेशन पॉवर. कोणती पॉवर? ठीक आहे. कार्बन कंपाउंड कंटेन्स ओपन चेन अँड क्लोज्ड चेन ऑफ कार्बन ॲटम्स. हे बी शिकलो नवीला. कार्बनचे हे पण आपण घेतो. कार्बन चेन मध्ये काय असतात? ओपन चेन. आणि दुसरा काय असतो? क्लोज्ड चेन. क्लोज्ड चेनचं एक्झाम्पल काय होतं? बेन्झीन. ओपन चेनचं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, फलाने, बिस्ताने, ढिक्काना. क्लोज्ड चेन अँड रिंग. रिंग शेप म्हणजे क्लोज्ड एक झालं बेटा. त्याच्या ब्रँच्ड असतात. ओके.
अँड ओपन चेन कॅन बी स्ट्रेट चेन. जे ओपन चेन असते ते कशी असते सांगा बरं का? स्ट्रेट चेन असते. ओपन चेन कशी असते बेटा? स्ट्रेट चेन असते किंवा ती असते डॅश डॅश चेन. बघा आता बघा C2H6 आहे. ह्याला असं बी लिहिता येते CH3 डॅश CH3 येते काय ना? शिकले रे पुढे आता जमदार. आता समजा C3H8 आहे. CH3 डॅश CH2 डॅश CH3 असं पण लिहितात. ह्याला CH3 डॅश CH2 डॅश थांबे CH3 असं बी लिहितात. आलं का नाही? ह्याला काय झालं? ब्रँच आली. ह्याला काय लिहि? ब्रँच. म्हणजे ओपन चेन कसा असतो? स्ट्रेट लाईन मध्ये पण असतो आणि तो कसा असतो बेटा? ब्रँचड पण असतो. कसा असतो बेटा? म्हणजे एखाद्या इलेमेंटला सेम नंबर्स असतील. सेम काय बेटा? नंबर्स असतील पण स्ट्रक्चर वेगळं आहे. पण काय म्हणणार? स्ट्रक्चर वेगळं आहे तर त्याला म्हणतात आयसोमेरिझम. काय म्हणतात त्याला? पुढे शिकू आपण आयसोमेरिझम. ठीक आहे. क्लोज्ड चेन जी आहे ती कोणता आहे? रिंग स्ट्रक्चर आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ऍटम. जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड असतात, किती कार्बन ऍटम मध्ये? 2 कार्बन ऍटम मध्ये जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड असतात ते कसे असतात? स्ट्रॉंग असतात आणि कसे असतात? स्टेबल असतात. जे कोव्हॅलेंट बॉन्ड असतात कशाच्या आत बेटा? 2 कार्बन ऍटमच्या आत जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट असतात ते असतात स्ट्रॉंग आणि ते कसे असतात? स्टेबल. लवकर सांगा. जे कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ऍटम्स, कार्बन ऍटमच्या मधला जो काही कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तो कसा असतो सांगा? स्ट्रॉंग. आणि कसा असतो? स्टेबल. कसा असतो? स्टेबल त्या ठिकाणी असतो. ड्यू टू स्ट्रॉंग स्टेबल कोव्हॅलेंट बॉन्ड, जो काही स्ट्रॉंग स्टेबल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्याच्यामुळे कार्बन इज बेस्टोड विथ कॅटिनेशन प्रॉपर्टी. आणि कार्बन मध्ये कोणती प्रॉपर्टी असते बेटा? कॅटिनेशन प्रॉपर्टी. व्हॉट इज द कॅटिनेशन पॉवर सांगा बरं का? कॅटिनेशन म्हणजे काय? कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ऍटम्स और with another carbon atoms, which results in the formation of big molecules. This property of the carbon is called as catenation power. ह्याच्यामध्ये काय म्हणलं आपण? कार्बन मध्ये स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, स्टेबल असतो, त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग असतात, स्टेबल कोव्हॅलेंट बॉन्ड असतात आणि याच्यामध्ये काय असतं? कॅटिनेशन पॉवर. काय असतं बेटा? बोला काय असतं सांगा? काय असतं सांगा? कम ऑन. कॅटिनेशन पॉवर. तुम्हाला गृहपाठ केली वाटतं रे तुम्ही? ते पहिला तेवढं कम्प्लीट करा. उद्या मला दाखवा बरं का. ज्यांचं झाली तेवढं आजचा दिवस माफ करतो. मी माफ पीप करणार नाही. बघा तुम्हाला शिकायचं असलं तर खरा चांगलं करा. नाही शिकायचं असलं तर जावा वाया. मला काही फरक पडणार बघा. मला रस नाही बघा. अजिबात मला मारून वाट नाही गेले. मित्र काय कळकळ करू नको असं. तुमच्या माय बापाला तुमची चिंता नाही तर मी काय? तुमच्या माय बापाचं काम आहे का नाही? लेकर करायला अभ्यास फिरलाले माझं लेकर उडण टप्पू झाले. आम्ही काय गुत्ती घेतला का? फीस भरलं म्हणजे उपकार केलं का आमच्या? तुमचं बी काम आहे काहीतरी अभ्यास करावा, दिवा लावा. फीस भरलं म्हणजे झालं. तुमच्या बापाला वाटतं की पूर्ण संपलं आता डायरेक्ट 100% घ्यावं असं नसतं. तुम्ही एफर्ट द्यावं लागते, तुम्ही मेहनत करावं लागते, तुम्ही साऱ्या गोष्टी करावं लागतात. ओके. ते व्हॉट्सअपला टाकलं ते. आता कार्बन कंपाऊंड कोणता बेटा? मिथेन. सर्वात स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंडचं नाव जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? मिथेन. सांगा. स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंडचं नाव काय आहे? मिथेन. सांगा. स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंडचं नाव काय आहे? मिथेन. स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंडचं नाव काय आहे? मिथेन इज अ स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड त्या ठिकाणी आहे आणि त्याचा मोलिक्युलर मास किती आहे? 16. सर हे कसं काल व्हायच्यात काहीतरी नवीन शिकलेलं बघा. कार्बनचं किती आहे बेटा? 12. ऍटॉमिक मास नंबर किती आहे? 12. हायड्रोजनचं किती असतं? ऍटॉमिक मास नंबर 1. किती तिथे एकूण 4. 12 आणि 4 किती झाले बेटा? 16. म्हणजे किती आलं सांगा? 16. किती आलं? 16. आता इथं परत असं करून दाखवतो. कार्बन किती आहे? आता सांगितलं 12 1 12 12 2 24 12 3 36 प्लस 8 किती झालं सांगा? 44. आलं का बघा? 44 आलं का रे? ह्याचं बघा. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 प्लस 10 किती आलं बघा? 58. आलं का बघा? हे आलं कसं कळलं पाहिजे. बेन्झीन 12 1 12 12 2 36 12 35 60 12 70 72 प्लस 6 किती आहे बघा? 78 आहे का बघा? कळलं का ते? हे कळलं पाहिजे. कसं आलं? डायरेक्ट सांगतात वर्गात हे असं आहे तसं आहे. आणि याचे बेस आहे नवीच्या बेसवरला. कसं काय लिहितो ना? ऍटॉमिक मास नंबर 12 आहे कार्बनचा. ऍटॉमिक नंबर 6 आणि ऍटॉमिक मास नंबर 12 आहे म्हणून 12 बेटा. ठीक आहे. कॅम्पर कापूर C10 H16 O 10 म्हणजे किती? 12 120. हे किती? 16. ऑक्सिजनचं किती आहे? 8 1 8 8 2 16. 16 1 16 16 2 32. 32 आणि 150 किती बेटा? 152 बे.
तेव्हा 16 एक 16 16 32 32 आणि 120 किती होतात 152 होते ना 152 हे अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ठीक आहे बेटा पेनिसिलियमचं किती आहे 334 शुगरचं किती आहे बेटा 342 सोडियम डोडिसल बेन्झिन सल्फेट डिटर्जंट आहे 347 फॅट किती आहे बेटा मोलिक्युलर मास 700 स्टार्चचं किती आहे सांगा 10⁻³ सेल्युलोज किती आहे 10⁻⁵ प्रोटीन किती आहे 10⁻⁵ पॉलिथायलिन पिशवी पॉलिथिनची पिशवी किती आहे बेटा 10⁻⁶ डीएनए चं किती आहे 10⁻12 किती आहे बेटा 10⁻12 मायनस असेल ते डोक्यावर मायनस असेल चल 2 कार्बन atoms can be bonded together by 1 2 or 3 बॉन्ड आता सांगितलं होतं आपण एक कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटमला कदाचित सिंगल बॉन्डने असू शकतो कदाचित डबल कोव्हॅलेंट बॉन्डने असू शकतो या कदाचित ट्रिपलच्या वरी बॉन्ड राहत नाही लक्षात ठेवा काय असतो म्हणलं सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आणि काय बेटा ट्रिपल बॉन्ड एक जर दांडा असेल असा तर तो कोणता झाला सिंगल बॉन्ड 2 दांडे असेल तर डबल बॉन्ड 3 दांडे असेल तर ट्रिपल बॉन्ड लक्षात ठेवा ओपन चेन मध्ये फक्त काय असतो बेटा त्या ठिकाणी समजा काय म्हणू आपण एक सॅच्युरेटेड असतो आणि एक अनसॅच्युरेटेड असतो पुढे शिकणार आहे मी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो अनसॅच्युरेटेड मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो तुम्हाला आय थिंक आयडिया मध्ये सुद्धा आहे त्या ठिकाणी डबल किंवा काय असतो बेटा ट्रिपल बॉन्ड हे प्रश्न आपल्या ह्याच्यामध्ये येणार प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये कंप्लीट होणार आहे आपल्या त्या ठिकाणी ड्यू टू द एबिलिटी ऑफ कार्बन atoms टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स कार्बन काय तयार करतात मल्टिपल बॉन्ड सर मल्टिपल बॉन्ड म्हणजे काय सिंगल बॉन्डला सोडून कोणते बॉन्ड आले डबल किंवा ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी तयार करतात तसेच ते सिंगल बॉन्ड सुद्धा तयार करतात म्हणजे नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड काय होतात इन्क्रीज होतात काय इन्क्रीज होतात कार्बन कंपाऊंड आता बघा त्याचे 3 कंपाऊंड्स आहेत किती बेटा 3 कंपाऊंड्स पहिला काय इथेन काय बेटा सांगा आता बघा हे खूप भारी आहे लक्षात ठेवा आता जर विसरलं पुन्हा कधीच येणार बघा मी पहिला सांगितलं इथेन इथी इथाइन CnH2n + 2 CnH2n आणि CnH2n - 2 काढसन कोणाला काढसन सर इथेन म्हणजे काय सर C2H6 इथेनचा फॉर्म्युला काय सांगा C2H6 कार्बन किती बेटा सांगा 2 हायड्रोजन किती बेटा 6 या फॉर्म्युला ठेवूत का चला ठेवा या फॉर्म्युला कार्बन किती सांगा बेटा 2 H 2 N ची किती आहे 2 प्लस किती 2 म्हणजे किती झालं C2 बेक बे बे दोन्ही 4 आणि 2 आलं का नाही 6 या फॉर्म्युला ठेवा आता सर हे 2 H हे किती 2 × 2 किती येते C2H4 C2H आता लास्ट वाला घ्या CnH2n - 2 हे किती आहे 2 हे 2 × 2 मायनस किती बेटा 2 किती आलं सांगा C2H 4 मधून 2 गेले 4 मधून 2 गेले किती उरलं C2H2 C2 हे कोणी सांगत नाही येतच मी सांगणार तर काय सांगते C2H2 आता मला सांगा काय होऊ लागलं सर तुम्ही एकदा शिकल तो आताच 2 हायड्रोजन म्हणजे किती बेटा एक दांडा 2 हायड्रोजन म्हणजे किती एक दांडा बघा नीट बघा जरा थोडं लक्ष द्या CnH2n इथे किती आलं सांगा बरं का पुढे येला C2H6 इथं बरोबर आहे म्हणजे हे कसं असतो CH3 सिंगल बॉन्ड CH3 एक दांडा आला का आता काय झालं पुढच्या वेळेस दुसरा कुठे गेला CnH2n नको इथं काय आले C2H4 म्हणजे काय C2H4 म्हणजे काय CH2 डबल बॉन्ड CH2 किती हायड्रोजन कमी झाले एक पुन्हा काय होते CH ट्रिपल बॉन्ड CH किती हायड्रोजन कमी झाले पहिला किती होते 6 2 कमी झाले 4 उरले 4 कमी झाले किती उरले 2 किती कमी झाले 4 पहिला किती होते 6 पुन्हा 2 कमी झाले आणि पुन्हा किती झाले 2 हे जो इथेन असतो हा असतो सॅच्युरेटेड काय असतो बेटा आणि दुसरा जो इथिन आहे किंवा इथाइन आहे तो आहे अनसॅच्युरेटेड काय बेटा तो अनसॅच्युरेटेड आहे तो काय सांगा बरं का काढा तुम्ही काढा त्या खुर्चीचं काढ इथं आहे बघ त्या खुर्चीला काढ ठीक आहे म्हणजे काय इथेनचा फॉर्म्युला सांगा CH3 इथेन
एन ई एन ई आणि पुन्हा काय लागले वाय एन ई. पहिला काय ए एन ई, पुन्हा काय लागलाय ई एन ई, पुन्हा काय लागलाय वाय एन ई. एक जर असेल ए एन ई तर सिंगल बॉन्ड, ई एन ई असेल तर डबल बॉन्ड आणि वाय एन ई असेल तर विसरू नका, लय महत्वाचं शिकवतोय. एक बॉन्ड असेल तर ए एन ई, दोन बॉन्ड असेल तर ई एन ई, तीन बॉन्ड असेल तर वाय एन ई. एक बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड, एक पेक्षा जास्ती बॉन्ड असेल तर अनसॅच्युरेटेड. पहा बेटा, कार्बन हा कसा असतो बेटा, किती जणांशी जोडलेला आहे, 4 जणांशी. किती जणांशी जोडलेला आहे, 4 जणांशी. कोणत्या बॉन्डने, कोव्हॅलेंट बॉन्डने. कोणत्या बॉन्डने, कार्बन हा किती जणांशी जोडलेला आहे, 4 जणांशी जोडलेला आहे. सर सर कोणत्या बॉन्डने जोडलेला आहे बेटा, सांगा मला कोणत्या बॉन्डने. व्हेरी गुड, कोणत्या बॉन्डने बेटा. अरे रे रे अरे, कार्बन हे कशा असतात, टेट्रा व्हॅलेंट. टेट्रा म्हणजे काय, हे 1, हे 2, हे 3 आणि हे किती बेटा 4. कारण ह्याची व्हॅलेन्सी किती राहते 4. ज्याची व्हॅलेन्सी 4 असेल त्याला काय म्हणतात, टेट्रा व्हॅलेंट. काय म्हणतात त्याला, टेट्रा व्हॅलेंट आहेत, कारण ते 4 इलेक्ट्रॉनला शेअर करतात. टेट्रा व्हॅलेंट कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ 4 अदर ॲटम्स. किती, दुसऱ्या 4 ॲटम सोबत काय तयार करतात, बॉन्ड तयार करतात. कार्बन सोबत किंवा दुसऱ्या सोबत तयार करतात आणि ह्याच्यामुळे काय तयार होतात, कंपाऊंड्स. काय तयार होतात बेटा याच्यामुळे, बोलत चला, काय तयार होतात, कंपाऊंड्स तयार होतात. आणि असे जे कंपाऊंड्स असतात पजेस डिफरंट प्रॉपर्टीज ऍज पर ॲटम्स टू विच कार्बन इज बॉन्डेड. म्हणजे त्या कार्बन ॲटम मधला एक हायड्रोजन जर गेला असं गृहीत धरा, एक हायड्रोजन गेला. हायड्रोजन गेला म्हणजे काय झाला, समजा इथं OH आला. काय आलं बेटा, OH म्हणजे काय झालं, CH3OH. ह्याचं नाव बदललं. त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा सारख्या राहतात का, बदलतात, बदलतात. परत समजा इथे मी काय लावलं, CH3OOH. काय होतो H, नाही CH3COOH. ह्याच्या प्रॉपर्टी सारख्या असतात का, बदलतात, बदलतात. मी फक्त O लावलं तरी प्रॉपर्टी बदलतात. म्हणजे काय, म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणलं, कार्बन टेट्राव्हॅलेंट जरी राहिला तर तो काय करतो, दुसऱ्या 4 ॲटम सोबत हे काय करतो, बॉन्ड तयार करतो. पण ह्याच्यामध्ये जर समजा अनेक कंपाऊंड तयार झाले तर ह्याच्यामध्ये कंपाऊंड जे आपण त्याला अटॅच करतो, कंपाऊंड जे आपण कोणाला अटॅच करतो, कार्बनला. कंपाऊंड कोणाला अटॅच करतो, कार्बनला. त्याच्यानुसार त्याची प्रॉपर्टी सुद्धा सारखी राहते का, बदलते बेटा, बदलते. कंपाऊंड पॉसेस डिफरंट प्रॉपर्टीज ऍज पर आयटम्स टू विच कार्बन इज बॉन्डेड. म्हणजे कार्बन ज्या आपण आता मी जे नाव दाखवलं, ए बाबा करंट लागतोय, पहा बेटा, 5 different compounds are formed using 1 carbon atom and 2 monovalent atom, hydrogen and chlorine. आता एक एक्झाम्पल दिले, हे 9वीला झाले तुम्हाला. क्लोरिफिकेशन प्रोसेस काढून बघा 9वीची झोन. काय क्लोरिफिकेशन प्रोसेस, मिथेन गॅस काय कुणाशी रिॲक्ट होतो, कुणाशी, क्लोरीनशी. प्रत्येक वेळेस काय करतो, एक हायड्रोजन लूज करतो. आठवलेले का कुणाला, एक हायड्रोजन लूज करतो, परत दुसऱ्यामध्ये अजून एक लूज करतो, परत अजून एक लूज करतो आणि परत रिपीटली काय करतो, अजून एक त्या ठिकाणी काय करत असतो, लूज त्या ठिकाणी करतो. म्हणजे काय सर, दाखवतो का, जरा दाखवतो ना, दाखवायलाच बसला मला काम, काय सोडून देतो. त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, मोनोव्हॅलेंट. कोणता बेटा, मोनोव्हॅलेंट. हे मिथेन आहे. इन द प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट रे, सनलाइटच्या प्रेझेंट मध्ये हे कोणासोबत रिॲक्ट होतात, क्लोरीन सोबत. कोणासोबत होतात, बोला लवकर, फास्ट बोला, बोला बरं का. कोणासोबत रिॲक्ट होतात बेटा, कोण, हे मिथेन. अरे हे कोण आहे, मिथेन. कोणासोबत रिॲक्ट झाले, क्लोरीन सोबत. काय तयार करतात, CH3Cl. किती कमी झाला हायड्रोजन, 1. किती कमी झाला, 1. परत हा CH3Cl कुणासोबत रिॲक्ट होतो, क्लोरीन सोबत. कुणासोबत, बोला, परत एक हायड्रोजन कमी झाला. किती हायड्रोजन झाले, 2. HCl. परत पहा किती आहे बेटा, CH2Cl. परत कुणासोबत, क्लोरीन सोबत. किती हायड्रोजन कमी झालाय, 1.
नाही CH3 Cl CH2 Cl2 आहे बहुतेक Cl2 आहे. येस करेक्ट आहे. CH2 काय बेटा Cl2. पुन्हा काय झालं बेटा या ठिकाणी बघा. पहिल्यामध्ये काय होते 4, किती झाले 3, ह्याच्यामध्ये 3 होते, किती झाले 2. आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काय तयार होतं पहा बेटा. CH इथे किती आहे 1, इथे किती आहे 2, आता किती होते 3. परत CH Cl3 काय होते क्लोरीन सोबत रिएक्ट आणि पूर्ण हायड्रोजन काय झाले निघून गेले. क्लोरीन किती होता 1, इथे किती 2, इथे किती 3, आता किती होते 4 आणि ह्याला म्हणतात कार्बन टेट्राफ्लोराइड. काय म्हणतात त्याला कार्बन टेट्राक्लोराइड. काय म्हणतात बेटा याला कार्बन टेट्राक्लोराइड असं म्हणतात. आणि हा जो आहे तुमचा क्लोरोफॉर्म, हा काय बेटा क्लोरोफॉर्म. आणि याच्यामध्ये 2 असेल तर कोणता डबल बॉन्ड, याला म्हणतात कार्बन किती 1, त्याला म्हणतात मिथाइलिन क्लोराइड. काय म्हणतात त्याला, हे झाला मिथिल क्लोराइड. हे काय झालं बेटा मिथिल क्लोराइड. काय झाला बोला लवकर मिथिल क्लोराइड. ह्याच्यामध्ये 3 आहेत बरोबर आहे, ह्याच्यामध्ये 2 आहेत, त्याला म्हणतात मिथाइलिन. काय म्हणतात बेटा याला मिथाइलिन क्लोराइड. काय म्हणतात त्याला मिथाइलिन क्लोराइड असते बाबा गप माय मिथाइलिन क्लोराइड असं म्हटलं जातं. ठीक आहे बेटा. आणि हे काय तुमचा क्लोरोफॉर्म आणि लास्ट काय कार्बन टेट्राक्लोराइड. हे तुम्हाला नाही तरी मी दाखवलं, हे नवीच आहे तुम्हाला, हे कळलं पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे अशी माझी अपेक्षा त्या ठिकाणी. आता पुढे पहा बेटा याच्यातला एवढे लास्ट टॉपिक कव्हर करू. अशाच प्रकारे कार्बन ॲटम जे असतात हे कोव्हॅलेंट बॉन्ड दुसऱ्या एलिमेंट सोबत, ऑक्सिजन सोबत, नायट्रोजन सोबत, सल्फर सोबत, हॅलोजन गॅस कोणते बेटा 17चे नाव सांगा मग. हेलिनस का नाही बे, हेलिना पहिला आहे 17च. फिर कल बार आई अंटी फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ऍसिटाईन वगैरे त्याच्यामध्ये आहे. हॅलोजन असेल फॉस्फरस असेल ह्याच्यासोबत ते कंबाईन होतात आणि लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड तयार करतात. कार्बन हॅज 1 मोर कॅरेक्टरिस्टिक्स. हे सांगितलं आताच, एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे ज्याच्यामध्ये ते काय करतात लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड तयार करतात. काय तयार करतात लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड तयार करतात. आणि हे प्रॉपर्टी काय बेटा आयसोमेरिझम. म्हणजे काय स्ट्रक्चर मात्र सेम. काय म्हटलं स्ट्रक्चर मात्र सेम. आता उदाहरण सांगतोय प्रोपेन. काय बेटा प्रोपेन. प्रोपेनचं काय C3H8 CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 एक CH3 CH2 काय CH3 CH3 CH2 परत काय CH3 CH3 CH2 आणि काय बेटा CH3. प्रत्येक वेळेस काय होऊ लागलं, हे काय बदललंय का सांगा बरं का नाही, पण त्याचा स्ट्रक्चर मात्र काय होऊ लागला चेंज होऊ लागलाय. आणि यालाच काय म्हटलं जातं सांगा बरं का आयसोमेरिझम. काय म्हणतात त्याला, कोणती प्रॉपर्टी म्हणतात ए बाबा शांत थोडा पाल आहे त्याच्यावर पाल बसेल ती आयसोमेरिझम. काय म्हणतात त्याला